नमस्कार. आपल्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. तर हा आता आपल्या व्हिडिओचा तिसरा भाग येतोय आणि गेल्या भागाला तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि हा आता आपला तिसरा भाग येणार आहे. तिसऱ्या भागालाही तसाच प्रतिसाद द्याल आणि तुमच्या जे काही सूचना असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवाल अशी मी आशा करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. आणि अजून एक म्हणजे ह्या व्हिडिओचा अजून एक भाग येणार आहे. चौथा भाग. तर तुम्ही तोही बघायला विसरू नका. तर चला चालू करूया आपण हा आपला व्हिडिओ जास्त वेळ वाया न घालवता. मस्त वाटतं ना हिरवं हिरवं. आता या गाडीला आपण करूया ओव्हरटेक. त्याला आपण स्पीड वाढवला. हे असे करतात. जेव्हा मला जायला चान्स होता त्याने स्पीड वाढवला आणि आता ब्रेक मारला. म्हणजे दुसऱ्याला जाऊ द्यायचं नाही आणि स्वतःही जायचं नाही. हा उजवीकडचा रस्ता वाड्याला जातो. आपल्याला सरळ जायचं. म्हणजे जर तुम्ही वाड्यावरून आलात तर या रस्त्याने येणार. वाड्यावरून तसं इथे यायला 2-3 रस्ते आहेत. बघा गाईला घेऊन चालली आजची. बघा हे पाडे आहेत छोटे छोटे. आता इथे घरांची संख्या वाढली आहे. नाहीतर आधी 2-4च घरं होती. साखरे गावाला साखरे. बाकी आपल्याकडे काही मिळालं नाही मिळालं तरी चालेल, पण बिअर शॉप आपल्याकडे पहिलं मिळतं काय. हा बघा हा ब्रिज पण आधी खालून होता, आता वर वाढवलं. असे मध्ये मध्ये छोटे छोटे घाट लागत राहतात. आता हा छोटासा घाट लागला. जेव्हा मोठा घाट लागेल आपल्याला तेव्हा आपण थांबायचंय. तिथे एक धबधबा आहे, त्या धबधब्यावर पण थांबायचंय. ही सागाची झाड आहेत. सागाचीच नाही, नक्की नाही माहिती मला.
सांगायचीच असावी. अशा रस्त्यांवर रात्रीच्या वेळी गाडी चालवायला मजा येईल. 16 किलोमीटर राहील. जव्हार नंतर सकवार लागतं ना. हो, सकवार या रोडला हे बघा माझी विकते मोगऱ्याची गजरे. इथे आता लहान मुलं असणार कुठेतरी मोगऱ्याचे गजरे विकत. जर सेफ जागा दिसली तर आपण थांबून विकत घेऊ, नाहीतर मग जाऊ दे. कसं आहे, वळणावर वगैरे थांबवलं तर बघा छोटी आहे पण कसं त्या बाजूला, आणि या वळणांवर थांबलो ना आपण तर आपल्याला पण धोका आहे आणि त्यांना पण धोका आहे. कारण ते विकण्याच्या नादामध्ये धावत येतात मागे पुढे न बघता. त्याच्यामुळे जर आपल्याला डावीकडे कोण थांबलेलं दिसलं तर आपण नक्की घेऊया. हे बघा, हे मध्ये मध्ये असे ना, या रस्त्याला 2 रस्ते केलेले आहेत. एक रस्ता नाशिक वरून येण्यासाठी आहे आणि दुसरा रस्ता जाण्यासाठी आहे. हे बघा, उजवीकडून जो रस्ता आला, चुकून त्या रस्त्याने आलात तर हरकत नाही, पण लक्ष द्यायला हवं कारण समोरच्या गाड्या पण फास्ट येतात. आज सगळे उजवीकडेच उभे आहेत. आपण नवीन बांधलाय ब्रिज, खड्डा बघा. नवीन बांधतात की नवीन बांधताना बाजूबाजूला मुद्दाम खड्डे करतात काय कळत. बघितलं, त्याच्यावर हटी दुर्घटना घडली. असे रस्त्यात उभे राहून फोटो पण काढताना हे लक्षात घ्या की गाडी वळणावर उभी करू नका आणि रस्त्यावरून थोडीशी खाली उभी करा. कारण वळणावर आपल्याला पण गाडी समोरची दिसत नाही आणि समोरच्याला आपली गाडी पण दिसत नाही. हे बघा, हे काय विकायला बसले, रान भाज्या. पण आता जो सीझन चालू आहे ह्याच्यामध्ये शेवळ्याची भाजी खूप कमी मिळते. ती पहिल्यांदा मस्त मिळते.
सुरुवातीला ते सगळीकडेच असतात विकायला. म्हणजे आपण जो टोल नाका बघितला, खानिवड्याचा टोल नाका, तिथे पण असतात बऱ्यापैकी. तिथे पण विकायला असतात त्या बायका. आणि जर तुम्ही गुजरात हायवे येत असाल तर बहुतेक ठिकाणी रस्त्यावर असतात. तिथे शेवळ्याची भाजी विकतात आणि अजून पण बऱ्याच भाज्या असतात त्याच्या. छान बघा कशी झाडाची ढोल झालेली. ढोल नाही, पोहा. ट्रॅक्टर घेऊन चालले शेतात, किंवा मग शेतामधून घरी चालले असतील. मोबाईलला मध्ये मध्ये फोकस नाही करत. हा आपल्याला परत घाट लागला. व्यवहार इथून पण 12 किलोमीटर दाखवतोय. ह्या घाटातच बहुतेक वरती ना एक लेफ्ट आहे. जर तुम्ही तो लेफ्ट म्हणजे नाशिक कडून येताना तुम्ही जर वाचकलात आणि जर तुम्ही सरळ गेलात तरी तुम्ही आपला मुंबई अहमदाबाद हायवेलाच बाहेर पडणार. पण तुम्ही त्या रस्त्याने चारोटीला बाहेर पडणार. चारोटी म्हणजे आपलं डहाणू. त्या रस्त्याला तिथेच बाहेर येतो तो. किंवा मग तुम्हाला मधून एक रस्ता आहे तो बोईसर साठी बाहेर येतो. बहुतेक तो चारोटीलाच बाहेर जातो रस्ता. बघा तिने हेल्मेट घातलंय आणि आपले हिरो आहेत ते हेल्मेट न घालतात बसलेले. बाईकवर हेल्मेट घालत जा. हेल्मेट गरजेचं. इथे कोणीच नाही घातलंय तसं हेल्मेट. बघा आता इथे ना सगळी विटांची घरं झाली आहेत. नाही तर ही पूर्वी म्हणजे मी बघितलेली आहेत ही घरं मातीची होती. तेव्हा पण मी बघितलेली होती. हल्ली आता ही विटांची बांधलेली. अजून एक घाट आला. इथे असे छोटे छोटे घाट येतच असतात. काय पडलं तरी पडलं. नंतर गाडी थांबवली की बघूया आपण काय पडलं ते. ॲम्ब्युलन्स MH14. धबधबा बघा आता.
मजा नाही आहे धबधब्याला. ठीक आहे, अजून एक मोठा धबधबा आहे तिथे ना आपल्याला खाली गाव बघा. जंगल बघा किती मस्त घनदाट. बघूया आपण वरती धबधबा अजून एक आहे बहुतेक तरी, किंवा मग दुसऱ्या एका घाटामध्ये, पुढच्या घाटामध्ये आहे तो थोडा, तिकडे ना पाणी जास्त आहे. आपण तिथे थांबूया, तिथे थांबण्यात अर्थ नाही. आणि माझ्या मते तिथे पर्यटक पण जास्त असणार. आपण किती वर आलो बघा. हा बघा, आणि मी जो तुम्हाला रस्ता सांगत होतो ना तो रस्ता आता येईल बघा. हा बघा, हा रस्ता, या रस्त्याने तुम्ही आपल्या हायवेलाच जाणार, पण तुम्हाला तिथे हे कुठला तो आपला चारोटी मार्ग जाणार. खाली बघा किती छान. आपण तिथूनच आलो वर, दिसलं. व्हेकल आहे त्याच्यामुळे आपण जास्त घाई नको करूया, आरामात जाऊया. तो बघा बाईकवाला आला ना, तर म्हणून लाईन स्पॉटला ओव्हरटेक करणं टाळा. आता जर तो बाईकवाला टेम्पोवर आपटला असता तर टेम्पोवाल्याचं नुकसान कमी झालं असतं, म्हणजे त्याच्या नुसतं गाडीचं नुकसान झालं असतं, एखाद्याच्या जीवाचं पण नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे ब्लाइंड स्पॉटला गाडी ओव्हरटेक मारू नका. आता मध्येच बाहेर पडला, दिसला तुम्हाला. ट्रकवाल्याने आपल्याला जाण्याचा इशारा दिला म्हणून मी गाडी बाहेर काढली. आता येईल जव्हार. जव्हार अजून 7 किलोमीटर आहे. बघा, आणि तिथे आहे ना, तिथे बहुतेक तो कडा आहे आणि तिथून समोर धबधबा दिसतो. काही लोक मी परवा आलो तेव्हा उतरून तिकडे गेलेली, पण आपण आहे ना हा व्लॉग फक्त मी तुम्हाला एक रस्ता दाखवण्यासाठी आणि असं म्हणजे फक्त रस्ता कसा आहे, कुठे टर्न्स आहेत. मी बघा इथून दरी आहे, वरती बघा बनवलंय
बघण्यासाठी, म्हणजे तिथे उभे राहून तुम्ही फोटो बिटो काढू शकता, खाली बघू शकता. तर आपण आहे ना हा सगळा ब्लॉग परत एकदा करूया, म्हणजे परत आपण एकदा येऊया प्रॉपर. हे जे इथले स्पॉट आहेत, आपला मित्र तुम्हाला माहितीच असेल, संतोष चांगण. हा बघा, आता बघितलं किती धोकादायक आहे. का म्हणून करायचं? कुठे जायची घाई आहे? दिसते समोर गाडी येते, जबरदस्ती ओव्हरटेक मारून जाणार कुठे? बघा इथे पर्यटकांनी गाड्या बघा कशा लावल्या. बघा आता समोरचं दिसतंय ना, तेव्हा गाडी टाका. काय गरज आहे आता एवढं जीव धोक्यात घालून कशाला ओव्हरटेक करायचं? जाऊ दे, काही लोकांना समजत नाही, सांगितलं तरी आणि नाही सांगता पण नाही समजत, सोडून द्या. तर मी काय म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की आपण एक असा ब्लॉग बनवूया की ज्याच्यामध्ये एकतर आपण थंडीत बनवूया, किंवा या सीझनला जर मला आता वेळ मिळाला तर आपण या सीझनलाच ब्लॉग बनवूया. तो इथले स्पॉट बघण्यासाठी. म्हणजे जव्हारला पण प्रॉपर जव्हारमध्ये फिरण्यासारखे खूप स्पॉट आहेत. म्हणजे राजवाडा आहे जव्हारचा, ठीक आहे. त्याच्यानंतर धबधबे पण आहेत काही, पण यावेळी ना पाऊस कमी झाल्यामुळे ना इथे धबधब्यांचं प्रमाण कमी आहे. नाही तर आता आपण जुलैच्या 20 तारखेला आलो. जुलै 20ला इकडे अक्षरशः असे म्हणजे सर्वत्र धबधबे असतात. आणि यावेळी पाऊस कमी झालाय, त्याच्यामुळे धबधबे कमी आहेत. तर आपण नक्की जव्हारला येऊया. आपला मित्र तुम्हाला माहितीच असेल, संतोष. तर संतोषला इथले सगळे स्पॉट माहिती आहेत, कारण आमचे ते फिरतीवरचे मित्र आहेत. माझ्यापेक्षा त्याला फिरायला जास्त आवडतं आणि तो वेळ काढून फिरतो. त्याच्यामुळे आपण त्याला घेऊन येऊया, त्याच्याबरोबर एकदा बाईकवरून येऊया किंवा मग गाडी घेऊन येऊया. पण जेव्हा पण येणार आपण त्याच्याबरोबर येऊया आणि आपण इथले सगळे स्पॉट बघूया. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवूया. सध्या आपण हा फक्त रस्त्याचा व्हिडिओ बनवतोय. म्हणजे ज्यांना हा रस्ता माहिती नसेल त्यांना इथून जाणं येणं सोपं असेल ते जातील. कशी लाल लाल पालवी आलेली त्या झाडाला, छान. तसा हा रस्ता बहुतेकांना माहिती आहे, आणि गुगल मॅपला जर टाकलात तरी हा रस्ता मिळतो, तर दाखवतो तो रस्ता. त्याच्यामुळे बहुतेकांना माहिती आहे. आणि हा रस्ता ना खूप छान आहे. बघा आता एवढ्या आपण आलो, जवळजवळ आपल्याला दीड तास झाला आपण गाडी चालवतोय. पण हायवेपेक्षा हा रस्ता चांगला आहे. जसे ह्याला पण खड्डे आहेत, पण हायवेपेक्षा कमी आहेत. तुम्ही बऱ्यापैकी रस्ता कव्हर करू शकता. आपले खतरो के खिलाडी मित्र आहेत, आपल्या पुढेच चालले. आता एवढी ती ओव्हरटेक मारल्यानंतर पण माणूस इथेच राहिला तर काय फायदा? जीवावर उदार होऊन ओव्हरटेक मारलेली. आणि असं कोण तरुण मंडळी नव्हती त्या गाडीत. ती गाडी चालवणारे पण वयस्करच होते. ते आता थांबल्यावर मला दिसले. तर आपण आता येऊया रस्त्याकडे. हे बघा, बऱ्याच ठिकाणी ना इथे असे पिकनिक स्पॉटचे दाखवणारे बोर्ड आहेत. दुसरं म्हणजे हे जे हॉटेल आहे ना, आम्ही बहुतेक वेळा इथे जेवायला किंवा नाश्ता बिष्टाला थांबतो. तर हे एक चांगलं हॉटेल आहे.
आता आपण आलोय जव्हार मध्ये. हा सरळ रस्ता गेला तो जव्हार सिटीतून जातो. तुम्ही सरळ गेलात तरी चालेल, आपल्याला ट्रॅफिक मध्ये अडकायचं नाही आहे. सो आपण लेफ्ट मारला. ठीक आहे, लेफ्ट मारून हा जव्हारच्या बाहेरून बायपास काढलाय. आधी जव्हार सिटीतूनच रस्ता होता, तेव्हा जव्हार मध्ये खूप ट्रॅफिक व्हायचं. आणि आता या रस्त्याला रहदारी वाढलेली आहे, ट्रकवाल्यांची आणि रहदारी वाढलेली आहे त्याच्यामुळे. आणि आतले रस्ते खूप छोटे छोटे आहेत. म्हणजे एक 4 व्हीलर पास झाली, एक 4 व्हीलर समोर आली की दुसरी 4 व्हीलर कुठे थांबवायची हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे हे बघा, हा इथे 3 रस्ता लागतो, तिकडे लेफ्ट मारायचा आहे तुम्हाला. आकाश बघा निळा निळा झालंय. ऍक्च्युली ते ढगाने भरलेलं काळं काळं आकाश हवंय. हा उजवीकडे जव्हारचा एसटी स्टँड आहे. हा इथून वरतीच आहे. आता अजून एक 4 रस्ता लागेल, तिथून पण आपल्याला सरळ जायचंय. लेफ्ट राईट काहीच नाही मारायचं, फक्त जव्हार यायच्या आधीचा लेफ्ट मारायचा. जाण्याला कुठेच जायची घाई नाहीये, निवांत चालू आहे सगळं. आता बघा एक चौक लागेल, त्या चौकातून पण सरळ जायचं. आणि तसं म्हणाल तर आता ना या रस्त्याला खूप हेप झालेत, आपले पेट्रोल पंप झालेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला नाशिकमध्ये नाही मिळालं तर कुठे जाणार, फक्त पुरेसं पेट्रोल घेऊन या. पुरेसं म्हणजे कसं की तुम्हाला सिटीच्या ठिकाणी पेट्रोल पंप आहेत. आता बघा, आपण तो पेट्रोल पंप बघितला, त्याच्यानंतर रस्त्यात आपल्याला कुठेच काहीच नव्हतं. म्हणजे तुम्हाला निदान 50-1 किलोमीटर जाईल एवढी गाडी तरी पेट्रोल पंप पाहिजे, पेट्रोल पाहिजे तुमच्या गाडीत. त्याच्यामुळे येताना पेट्रोल बऱ्यापैकी टाकून घ्या. सीएनजी तर इथे मुश्किलच आहे, म्हणजे जवळ नाहीच, कारण पेट्रोल पंपच खूप मुश्किलीने मिळतात, तर सीएनजी कुठे मिळणार. आता इथे एक डावीकडे आपल्याला एक सीएनजी पंप आहे. सीएनजी पंप नाही, पेट्रोल पंप आहे. तिकडे सीएनजी नाही आहे बहुतेक. बघूया आपण. आता मला पेट्रोल पंप मी बघितलाय बहुतेक वेळा. मी एक्साइड घेऊन पहिल्यांदा चाललोय, त्याच्यामुळे मला नाही दुसऱ्यांदा चाललोय, त्याच्यामुळे सीएनजी पंप आहे की नाही माहिती नाही. हा बघा, हा चौक लागला, इथून लेफ्ट मारलं की तुम्ही सिल्वासाला जाणार, राईट मारलात तर शहरात जाणार, आणि सरळ गेलात तर तुम्ही नाशिक. बिरसा मुंडा आदिवासी क्रांतीवीर चौक, इथून सरळच जायचं आपल्याला, लेफ्ट राईट काहीच नाही. जर तुम्हाला सिल्वासाला जायचंय तर तुम्ही तो लेफ्ट घेऊ शकता चौकातून,
हा बघा, हा पंप आहे. इथे CNG नाही. मला आठवत होतं की इथे कुठेच नाहीये रस्त्यात, पण कधी कधी आपली चूक असते. हा बघा, जुना रस्ता आहे ना, तो इथून बाहेर यायचा. हा उजवीकडचा जो रस्ता आहे इथून, तो जुना रस्ता आहे. पूर्वी गाड्या इथून बाहेर यायच्या शहरातून. आपल्याला लेफ्ट मारायचं इथून, आणि तुम्ही नाशिक कडून येताना तुम्हाला हा बघा, हा HP चा पंप लागला उजवीकडे नाशिक वरून येताना. ठीक आहे. हा HP चा पंप सोडला की पुढच्या चौकातून राईट मारायचं. पुढच्या चौकातून पुढे जो राईट येईल तो मारायचा. निसर्ग छाया हॉटेल. तर हा आपला तिसरा भाग आपण इथेच संपवतोय. आता चौथा भाग जो येईल तो शेवटचा भाग असणार आहे. तो बघायला तुम्ही विसरू नका, नक्की बघा. त्यालाही तुम्ही या भागासारखाच प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण हा भाग आता इथे संपूया, आणि लवकरच आपला पुढचा भाग येईल, तो तुम्ही नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.